नमस्कार मित्रांनो, आनंद मंत्रच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या धर्माबद्दल काही बेसिक गोष्टी ज्या तार्किक आहेत, ज्या ज्ञानावर आधारित आहेत, अशा गोष्टी जाणून घेण्याच्या प्रयत्नातला हा एक भाग आहे. आपण आज कठोपनिषदबद्दल जाणून घेणार आहोत. याच्या आधी आपण मांडूक्य उपनिषदमध्ये हू एम आय म्हणजे आपण म्हणजे कोण आहोत, मी म्हणजे नक्की कोण आहे, हा विषय आपण पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये याचं औचित्य असं की याच्यात यम आणि नचिकेतचा संवाद आहे कठोपनिषदामध्ये. आणि मृत्यूविषयी प्रश्न नचिकेत विचारतो यमांना. आणि औचित्य असं की असं म्हणतात की हा संवाद दिवाळीच्या आसपास म्हणजे यमद्वितीयेला झाला होता. तर या औचित्य साधून या दिवाळीच्यासाठी आपण हा विषय बघतो आहे. तर याच्यामध्ये होतं असं की वाजश्रवा नावाचे ऋषी होते, त्यांचा मुलगा नचिकेत, त्यांनी विश्वजित यज्ञ करण्याचं ठरवलं. तर हा विश्वजित यज्ञ म्हणजे काय असतं? विश्वजित यज्ञामध्ये स्वतःकडे जे काही आहे ते सगळं काही यज्ञ झाल्यानंतर दान करून टाकावं लागतं, असा त्या यज्ञाचा नियम आहे. तर हा यज्ञ त्यांनी केला. नचिकेत यज्ञामध्ये सहभागी होता. तर यज्ञ झाल्यानंतर ज्यावेळेला ते दान करत होते, उद्दालक ऋषी असं पण त्यांना म्हणायचे, ते जेव्हा दान करत होते तेव्हा नचिकेतच्या एक गोष्ट लक्षात आली की आपले वडील हे जुन्या भाकड ज्या गायी आहेत त्या गायी दान करत आहेत, की ज्यांचा आता काही उपयोग नाही, ज्या म्हणजे दुभत्या नाही आहेत किंवा ज्या म्हाताऱ्या झालेल्या आहेत. तर त्याला हे थोडंसं खटकतं, कारण हे काही यज्ञाच्या नियमात बसत नसतं की उपयोगी न पडणारी गोष्ट तुम्ही दान करा. तर नचिकेत काय करतो, वडिलांना विचारतो की तुम्ही हे काय आणि या अशा गायी का देत आहे आणि चांगल्या गायी का देत नाही आहेत. तर ऋषी त्याला उत्तर देतात की चांगल्या गायी मी आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर नचिकेतला ही गोष्ट काही पटत नाही, पण त्याची तसं काही बोलण्याची हे होत नाही. तरी तो त्यांना पुढचा प्रश्न त्यांना असा विचारतो की तुम्ही सगळं दान करणार, मग तुम्ही मला कोणाला दान करणार आहात. त्याला ॲक्च्युली त्या गायींच्या संदर्भात विचारायचं असतं, पण त्याला तो विरोध दर्शवण्यासाठी तो हे विचारतो की तुम्ही मग मला कोणाला दान करणार आहात. तर पहिल्यांदा काही ऋषी दुर्लक्ष करतात, त्याला उत्तर देत नाहीत. मग तो दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पुन्हा त्यांना हा प्रश्न विचारतो. आता त्या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विचारल्यानंतर ते संतापतात आणि भडकून संतापात रागात त्याला म्हणतात की मी तुला मृत्यूला यमाला दान देणार आहे, असं ते त्याला चिडून म्हणतात, रागावून म्हणतात. आणि थोडासा राग शांत झाल्यानंतर त्यांना या गोष्टीचा थोडासा पश्चाताप होतो की आपण असं का बोलून गेलो. आणि या यज्ञसमयी जेव्हा ते हे बोलतात तेव्हा तो संकल्प केल्यासारखीच गोष्ट आहे ही. तर नचिकेत बघतो, ॲक्च्युली नचिकेत एकतर खूप हुशार असतो आणि त्याचं त्याच्या वडिलांवर प्रेम असतं. तर वडिलांना चिंताग्रस्त आणि पश्चाताप झालेला बघून नचिकेत त्यांना म्हणतो की बाबा तुम्ही काळजी करू नका, तुमचा जो शब्द आहे तो शब्द मला बांधील आहे. तुम्ही जे म्हणालात की मी तुला यमाला दान करतो आहे, त्याप्रमाणे मी त्याच्याकडे जायला तयार आहे. असं म्हणून तो लहानगा नचिकेत मृत्यूलोकी जायला निघतो आणि जातो. तो मृत्यूलोकी यमापर्यंत पोहोचतो, यमसदनापर्यंत, यमाचं जे सदन असतं तिथपर्यंत पोहोचतो. आणि तिथे त्याला असं समजतं की यमराज काही तिथे नाही आहेत, यमराज बाहेर गेलेले आहेत. तर नचिकेत म्हणतो की मी आता, मला तर दान दिलेलं आहे, मी काय असा परत जाऊ शकत नाही. मग तो काय ठरवतो की यमराज येईपर्यंत आपण तिथे वाट पाहायची. मग तो तिथे बसून राहतो. 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात. 3 दिवस तो असाच विना अन्न पाण्याचा तिथे दारामध्ये त्यांची वाट बघत बसतो. तिसऱ्या दिवशी यमराज येतात आणि यमराजांना कळतं की एक ऋषीपुत्र 3 दिवस तुमची अन्न पाण्याशिवाय तिथे वाट पाहत आहे दारामध्ये. मग यमराज घाईघाईने त्याच्यापाशी जातात आणि त्याची चौकशी करतात. तो अतिथीच असतो ना त्यांच्यासाठी. तर त्याची चौकशी करतात की तो का आलेला आहे, काय आहे. तर तो त्याला सगळं सांगतो की असं असं मला तुम्हाला दान दिलेलं आहे. तर त्या यमराजांना पहिलं म्हणजे एक तर वाईट वाटतं की 3 दिवस हा मुलगा, इतका छोटा मुलगा असाच बसलेला आहे तिथे. आणि त्याची निष्ठा बघून, त्याची वडिलांवरची निष्ठा, त्यांचा शब्द पाळण्यासाठी त्यांनी केलेलं स्वतःचा त्याग, हे सारं पाहून यमराज प्रसन्न होतात. आणि यमराज त्याला म्हणतात की ठीक आहे, तू आलायस, तुझी ही निष्ठा बघून
आणि तुझं हे वाट पाहणं, हे सगळ्या गोष्टी बघून मी तुला 3 वर देतो. तर यमराज त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला 3 वर देतात आणि त्याला सांगतात की तुला इतकं तिष्ठावं लागलं तर तू 3 वर माग. नचिकेत त्यांना पहिला वर मागतो. पहिल्या वरामध्ये नचिकेत स्वतःचा विचार करत नाही. तो लक्षात घेतो की त्याचे आपले वडील किती रागवले होते, त्यांना त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा. तर तो त्यांना हा वर मागतो की ज्यावेळेला मी परत जाईन त्यावेळेला माझ्या वडिलांचा राग शांत झालेला असो, त्यांचा जो मनस्ताप किंवा पश्चाताप त्यांना झाला आहे तो नॉर्मलला, तो मनस्थिती त्यांची ठीक असू देत आणि माझा आणि माझ्या वडिलांचा संवाद व्यवस्थित होऊ देत, पुन्हा पहिल्यासारखा प्रेमाचा संवाद होऊ देत. ते ऐकून यमराज पुन्हा प्रसन्न होतात की हा मुलगा स्वतःसाठी काही न मागता त्याच्या वडिलांसाठी काहीतरी मागतोय, म्हणून ते मग प्रसन्न होऊन त्याला तो वर देतात. आता नचिकेताला दुसरा वर मागायचा असतो. यमराज त्याला विचारतात, आता दुसरा वर तुला काय हवा आहे तो माग. तर तो थोडासा विचार करतो आणि त्याच्या लहानपणी म्हणजे त्याच्या सवंगड्यांबरोबर खेळताना वगैरे त्यांनी हे ऐकलेलं असतं की म्हाताऱ्या गायींना गवत खाता येत नाही, त्या मृत्युमुखी पडतात आणि मृत्यूविषयी त्याला माहिती असतं. आणि त्याला कल्पना असते की अग्निदेवतेला प्रसन्न केल्यानंतर अग्निमार्फत, अग्नीच्या द्वारे स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते आणि स्वर्गामध्ये मृत्यू, म्हातारपण, भूक अशा गोष्टी, या त्रासदायक गोष्टी नसतात. तर नचिकेत यमराजांना म्हणतो की मला त्या अग्नीचं ज्ञान द्या, मला त्या अग्नीचं माहिती द्या की जेणेकरून ज्याच्याद्वारे मनुष्य किंवा कोणताही जीव हा स्वर्गप्राप्ती करू शकतो. तर यमदेव खुश होतात, यमदेव आनंदी होतात आणि ते त्याला स्वर्गलोकाची माहिती देण्याच्या ऐवजी ते त्याला काय करतात, यज्ञाची पूर्ण माहिती देतात की ज्या अग्नीच्या मार्फत स्वर्गलोकाची प्राप्ती होऊ शकते. आणि ते माहिती देताना पूर्ण त्याला इत्थंभूत माहिती देतात की यज्ञाची वेदी कशी असावी, विटा कशा लावायच्या, त्याचा आकार कसा असावा, प्रमाण कसं असावं, यज्ञाची आहुती काय असते, संपूर्ण माहिती ते यज्ञकर्माच्या संदर्भातली नचिकेताला देतात. नचिकेत अतिशय हुशार असतो. नचिकेत बारकाव्याने सगळं ऐकतो आणि तो मनन करतो, चिंतन करतो आणि ते सगळं तो पाठ होतो त्याला. आणि त्यांचं सांगून झाल्यानंतर तो यमराजांना पुन्हा सगळी ऐकलेली ती माहिती जशी आहे तशी पुन्हा परत सांगतो. आता त्याची ग्रहणशक्ती बघतात, त्याचं पुन्हा ते अवलोकन करणं, समजून घेणं आणि पुन्हा त्यानं सांगणं. तर यमराज आणखीन खुश होतात. ते म्हणतात, नचिकेत मी तुझं हे हुशारी बघून, तुझं हे बारकाव्याने ऐकणं आणि शिकणं बघून मी अजून तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. तर माझ्या मनानेच मी तुला एक आणखीन वर देत आहे. तर ते असा त्याला वर देतात स्वतःहूनच की इथून पुढे जो योग्य प्रकारे अग्नी केलेला असेल त्या अग्नीला नचिकेत अग्नी असं अशा नावाने तो ओळखला जाईल आणि कायमस्वरूपी नचिकेत अग्नी करून जे लोक यज्ञ करतात त्यांना निश्चित स्वर्गप्राप्ती होईल, अशा पद्धतीने ते त्याला वर देतात. आणि म्हणजे याच्यामुळे नचिकेताचं नाव अमर होतं. अग्नीसोबत ते कायमचं जोडलं गेलेलं आहे, असा वर त्या यमराज आपणहून त्याला देतात. तिसरा वर मागतो, त्यामध्ये ते जे त्याच्या मनात जो प्रश्न सतत तो खदखदत असतो त्या संदर्भात तो ज्यासाठी तो इथे आला होता तो प्रश्न त्यांना विचारतो. त्याला त्याचं एक मित्रांच्या बरोबर पाहिलेलं एक उदाहरण लक्षात असतं. त्याच्या सवंगड्यांनी एक हरिण मृतावस्थेत पाहिलेलं असतं आणि त्यातले काही जण म्हणतात की आता ते हरिण मृत झालं आहे, आता त्याच्यासाठी सगळं संपलं आहे. आणि काही जण म्हणतात की असं नाही आहे, मृत जरी ते झाला असला तरी मृत्यूने आत्मा संपत नाही, मृत्यूनंतर सुद्धा काही सुरू राहतं. म्हणजे तो जीव मृत्यूनंतरही राहतो, फक्त शरीर इथे राहतं. तर या दोन्ही बाजूच्या दोन गोष्टी ऐकल्यामुळे नचिकेत स्वतः संभ्रमित असतो. हा संभ्रम त्याला दूर करायचा असतो. तर या संदर्भात तो यमराजांना प्रश्न विचारतो. त्यांना विचारतो की मृत्यूनंतर नेमकं काय होतं. आणि काही जण असं म्हणतात की आत्मा अमर आहे, तो आत्मा मृत्यूनंतर स्वर्गलोकी जातो. काही जण म्हणतात की शरीर संपल्यानंतर म्हणजे मृत्यूनंतर सगळं संपून जातं, काही राहत नाही. तर मला कृपा करून हे मृत्यूचं रहस्य काय आहे याबद्दल मला माहिती द्या. तर यमराज ऐकतात आणि थोडे विचारात पडतात आणि नचिकेताला म्हणतात, नचिकेता तू जो हा प्रश्न विचारला आहेस हा प्रश्न इतका गहन आहे की कित्येकदा देवतांनासुद्धा त्याचं उत्तर समजण्यासाठी प्रयास पडतात. तर तू हा प्रश्न काही विचारू नकोस, तर तू दुसरा कोणताही प्रश्न विचार. नचिकेत म्हणतो, नाही, तो आग्रह धरतो की मला याच प्रश्नाचं उत्तर हवं आहे.
तर मग यमराज त्याला प्रलोभनं देतात. त्याला सांगतात, तुला पृथ्वी तलावरचं कोणत्याही प्रकारचं सुख हवं असेल, ऐश्वर्य हवं असेल, हत्ती, घोडे, जमीन, जुमला, अन्न, तुला अप्सरा हव्या असतील, तर तुला मी असंच तुला स्वर्गसुख द्यायला तयार आहे. आरोग्य, पूर्ण आयुष्य, जे म्हणशील ते, तुला सुंदर अप्सरा हव्या असतील, असं तो सगळ्या प्रकारचं प्रलोभन त्याला देण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही प्रकारचं जे त्याला सुख हवं आहे ते त्याचं प्रलोभन यमराज त्याला देतात. पण नचिकेत विचार करतो आणि त्यांना उत्तर देतो की अ, यमराज, हे सगळं मी पाहिलेलं आहे की सगळं क्षणभंगूर असतं. हे कोणत्याही प्रकारचं सुख हे प्रासंगिक असतं आणि काही वेळापुरतं असतं. पण मला चिरंतन असं सत्य जाणून घ्यायचं आहे. मला ज्ञान हवं आहे. मला या तुम्ही देत असलेल्या गोष्टी नको आहेत, कारण त्या नष्ट होणार आहेत. त्याचा त्याचा कालावधी हा ठराविक आहे. त्या मिळाल्यानंतर त्या नष्ट होतात. त्याचं आनंद किंवा त्याचं सुख हा हे काही चिरंतन राहत नाही. तर यमराज पुन्हा प्रसन्न होतात त्याच्यावरती आणि प्रसन्न होतात आणि मग नचिकेताला ते सांगायला सुरुवात करतात की ठीक आहे, तू हे प्रलोभन न स्वीकारता तू मला तुझा सत्याचा आग्रह कायम धरलास, तर मग ऐक, असं म्हणून ते त्याला पहिलं सांगायला सुरुवात करतात. की तो कसा त्यांनी बरोबर उत्तर दिलं हे पहिलं सांगताना ते श्रेय आणि प्रेय ही संकल्पना त्याला स्पष्ट करतात. तर ही काय आहे संकल्पना? ही जी उपनिषदात सांगितली ती संकल्पना अशी आहे, त्यांनी नचिकेताला जी सांगितली ती, की आयुष्यामध्ये माणसांना दोन प्रकारचे पर्याय येत असतात. एक असतो तो अतिशय प्रिय असतो, जो करायला सोपा, त्वरित आनंद देणारा असतो, आणि एक असतो तो श्रेय असतो. श्रेय हा पर्याय जो आहे तो दीर्घकालीन कल्याणकारी असतो, पण तात्पुरता तो त्रासदायक वाटू शकतो त्या वेळेला, पण तो लाँग टर्ममध्ये म्हणजे दीर्घकालीन पूर्ण आयुष्यासाठी तो लाभप्रद असतो, कल्याणकारी असतो. आणि जे प्रेय आहे ते तुम्हाला त्वरित लाभ देणारं, त्वरित आनंद देणारं असतं, पण ते टिकणारं नसतं. तर तू आणि एका विवेकी माणसाप्रमाणे तू हे श्रेय चूज केलं, श्रेय निवडलेस, तर त्याच्यामुळे मी तुझ्यावरती आणखीन प्रसन्न आहे. ते आजही असंही सांगतात पुढे, की जे अविवेकी माणसं असतात, ज्यांना जाण नसते किंवा जे विचार जास्त करू शकत नाहीत, करत नाहीत, ते लोक नेहमी प्रेय चूज करतात, प्रेय निवडतात, की जे त्यांना सहज सोपं आहे, त्वरित आनंद देणारं आहे. आणि जे लोक विवेकी असतात, जे विचार करणारे असतात, ते नेहमी श्रेय चूज करतात, श्रेय निवडतात, जेणेकरून त्यांना दीर्घ मुदतीमध्ये कल्याण प्राप्त होईल, त्यांना शुभफलप्राप्ती होईल आणि त्यांचं कल्याण होईल. आणि हे सांगताना ते त्याला दोन उदाहरणं पण देतात, की जसं हंस दूध आणि पाणी वेगळं करून ओळखून त्यामधलं दूध पितो, ज्याला आपण निरक्षर विवेक म्हणतो, ते याचं एक उदाहरण देतात. आणि जो माणूस चुकतो किंवा अविवेकी असतो त्याचं उदाहरण ते असं देतात, की जसं की एक आंधळा माणूस दुसऱ्या आंधळा माणसाची मदत घेतो आणि ते दोघंही पडतात. अशा पद्धतीची दोन उदाहरणं ते श्रेय आणि प्रेय निवडणाऱ्या लोकांच्या बाबतीत त्याला देतात. तर तू एका विवेकी माणसाप्रमाणे लहान असूनही तू तसा विचार करून निर्णय घेतलास, मग मी तुझ्यावर पुन्हा एकदा प्रसन्न आहे आणि मी तुला तुझं उत्तर देतो, असं म्हणून ते त्याला मृत्यूच्या संदर्भात उत्तर द्यायला सुरुवात करतात. जे सत्य तुला जाणून घ्यायचं आहे ते सुख आणि दुःख या सगळ्याच्या पलीकडे आहे. ते शास्त्राच्या किंवा कोणत्याही प्रयोगाच्या किंवा शब्दाच्या किंवा भाषेच्या बंधनात सांगता येणार नाही आणि ते समजणार सुद्धा नाही. ते अंतिम सत्य आहे, पण तू माणसाच्या इंद्रियांच्या क्षमतेच्या बाहेर त्याची समज आहे. तर ते ॲक्च्युली काय करतात उपनिषदामध्ये, ते त्या तत्वाचं, ते तत्व डिफाईन करण्याच्या ऐवजी त्याची वैशिष्ट्ये सांगतात. पहिल्यांदा ते हे सांगतात की ते कशा पद्धतीने समजवलं जाऊ शकतं आणि कशा पद्धतीने समजवलं जाऊ शकत नाही. तर त्यांनी सर्वप्रथम त्यांनी हे सांगितलं की सामान्य पद्धतीने, सामान्य बुद्धीने, विवेकाने, इंद्रियांनी जे माणसाला किंवा कुठल्याही जीवाला इंद्रिय दिले, त्याच्यामध्ये ते तत्व समजण्याची क्षमता नाही. आणि आता हा जर मुद्दा आपण इथे थोडा तर्काला लावून बघायचा म्हणला तर ह्याचं असं उदाहरण देता येईल बघा. काही प्राण्यांना काही वेगळ्या प्रकारच्या शक्ती असतात, जसं की हत्तीला मेमरी असते खूप जास्त, काही किलोमीटरवरचा गंध आणि आवाज त्यांना येतो, जो की माणसाला येत नाही. हत्तीला येतो कारण त्याच्यामध्ये ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड आहे किंवा ती क्षमता निसर्गाने त्याला दिलेली आहे, ती माणसाला दिलेली नाही.
माणसाला ज्या दिल्यात त्या सगळ्या त्यांना दिलेल्या नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, की आपल्याला तितकंच दिसतं किंवा समजतं जितकं आपल्या इंद्रियांची क्षमता आहे. आपल्याला एका विशिष्ट अंतराच्या पलीकडचं दृष्टीला पडत नाही. याचा अर्थ पलीकडे काही नसतं असं नाही आहे, पण आपल्या इंद्रियाची क्षमता तिथपर्यंत असते. म्हणजेच ते असं सांगायचा प्रयत्न करतायत, की जणू काही ते समजण्याची भाषा वेगळी आहे, जी आपण आपल्या इंद्रियांनी वापरतो ती भाषा नाही. सर्वप्रथम ते हे सांगतात त्याला. आणि मग ते त्या तत्वाबद्दल वर्णन करायला सुरुवात करतात, की ते तत्व जे आहे ते अविनाशी आहे, ते निराकार आहे, ते निर्गुण आहे, ते कायम इथे होतं, ते त्या भूत, भविष्य आणि वर्तमान याच्या पलीकडचं आहे, ते काळामध्ये बांधलेलं नाही. आपल्याला जसा काळ लिनियर चालतो त्या पद्धतीने त्याला काळ चालत नाही त्या तत्वाला. हे ते त्या जे अंतिम सत्य तत्व आहे त्याचं वर्णन यमराज नचिकेताला सांगतायत. मग नचिकेत हे ऐकतो आणि म्हणतो, पण मग जर असं असेल तर ते समजायचं कसं? मग यमराज त्याला ते तत्व समजवण्याचा प्रयत्न करतात. ते असं सांगतात, की पहिलं तर ते ब्रह्मतत्व आहे, म्हणजे मूळ पुरुष तत्व किंवा प्रकृती अशा पद्धतीने त्याचं वर्णन करता येऊ शकतं. आणि ते अव्यक्त आहे. ते ज्या वेळेला व्यक्त होतं त्यावेळेला त्याला इंद्रिय, विकार, जीव, शरीर या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होतात. त्यावेळेला ते प्रकृतीमध्ये प्रत्यक्षात येतं जीवरूपाने किंवा सृष्टीरूपाने. म्हणजे त्याच्यामध्ये ही जी लिमिटेशन्स आहेत इंद्रियाची, इच्छा त्याच्यामध्ये ॲड होते. त्यावेळेला त्या तत्वाचं, अव्यक्त तत्वाचं व्यक्त स्वरूप हे आपण आहोत. अशा पद्धतीने त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग पुढे त्या तत्वाचं वर्णन करताना यमराज त्याला सांगतात, की ज्या तत्वाबद्दल आपण आत्ता बोलतोय, ज्याच्यातून सगळं काही आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये सगळं सामावलं जातं, सगळे लोक ज्याच्यासाठी यज्ञकर्म करतात किंवा तपश्चर्या करतात, त्या तत्वाचं नाव आहे ओम. त्याला ओम असं त्यांनी नाव दिलं आहे. किंवा तो मूळ तत्व, त्या ओंकार असं त्यांनी त्याला नाव दिलं. त्यांनी उपनिषदामध्ये असा उल्लेख आहे, की त्या तत्वाला तुम्ही ओम तत्व असं जाणा. तर मग नचिकेत त्यांना विचारतो, की या तत्वाला प्राप्त करण्याचा मार्ग काय? मग ते पुन्हा वर्णन करतात सगळं. ते असं सांगतात, की ते जे तत्व आहे ते प्युअर किंवा अव्यक्त स्वरूपामध्ये आहे. त्याच्यामध्ये जेव्हा विकार आणि बाकीच्या गोष्टी, इच्छा, आकांक्षा या ॲड होत येतात, प्रकृती स्वरूपामध्ये ते पुढे येतं, त्यावेळेला सृष्टी तयार होते, जीव तयार होतो. मग जर आपल्याला त्या तत्वाशी संधान साधायचं असेल, ते प्राप्त करायचं असेल, तर ते आपल्याला जे इंद्रियांचे जे विकार आहेत ते आपल्याला काही क्षण बाजूला किंवा संयमित करावे लागतील. ते संयमित केले की ते जे मूळ तत्व आहे ते प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला मिळू शकतं, प्राप्त होऊ शकतं, आपलं त्याच्याशी कनेक्शन होऊ शकतं. म्हणजेच ते काय सांगतात, तर इथे आपण थोडं लक्षात घ्यायचं हे असं आहे, की याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की ते आपण भगवी वस्त्र घालून सगळ्या इच्छा सोडून निघून जायचं असं नाही आहे. इच्छांनी आपल्यावर कमांड ठेवण्याऐवजी आपण इच्छांवर कमांड ठेवला असला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्या इच्छा काही काळासाठी बाजूला ठेवून त्या तत्वामध्ये इच्छा ॲड झाल्यामुळे जो जीवाचा जन्म झाला आहे ते तत्वाकडे परत जायचं असेल तर त्या इच्छा बाजूला केल्या की आपला आणि त्या मूळ तत्वाचा, त्या ब्रह्मतत्वाचा, त्या ओमचा आपला डायरेक्ट संबंध येऊ शकतो आणि आपण त्याची प्राप्ती करू शकतो. यमराज त्याला आणखीन त्या सत्य तत्वाबद्दल सांगतात, की हे तत्व आहे हे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ याच्यामध्ये बांधलेलं नाही. कुठल्याही धर्मामध्ये ते बांधलेलं नाही. ते या सगळ्याच्याही पलीकडे आहे. एकूणात आपण जर बघितलं ना तर अनेक उपनिषदांचा आपण आढावा घेतला. आपण मांडुक्य उपनिषदात पण पाहिलं, आपण इथे पण पाहिलं. आपण समजा नासदीय सूक्त वगैरे पाहिली तर त्याच्यामध्ये एकूण उपनिषदांचा आणि वेदांचा सार म्हणून असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं दिसतं, की एक अव्यक्त अस्तित्व होतं, एक ब्रह्म अस्तित्व होतं जे अव्यक्त होतं पूर्वी सृष्टी निर्माण व्हायच्या आधी. आणि पुरुष आणि प्रकृती मिळून असं एक वर्णन आहे की तिथे व्यक्त होण्याची इच्छा तयार झाली आणि तिथून पुढे सृष्टीचा जन्म झाला. आणि मग प्रकृती आणि पुरुष असं मिळून पुढे त्या कल्पनेतून व्यक्त झालं ते अव्यक्त तत्व आणि मग सृष्टी निर्माण झाली. आणि आपल्याला बायोलॉजिकल शरीर जरी आई वडिलांच्याकडनं मिळालेलं असलं तरी आपल्याला चैतन्य जे मिळालेलं आहे त्या तत्वातनं मिळालेलं आहे.
आणि आपल्या धर्मामध्ये, आपल्या उपनिषदांमध्ये जो काही सगळा प्रयत्न आहे तो त्या ब्रह्मतत्वाशी संधान साधणं, त्याच्याशी एकरूप होणं, त्याचं अनुभूती करणं, यासाठी आपला सगळा अट्टहास असतो. आणि अगदी तुम्ही तर्क लावून जरी तुम्ही बघितलं तरी तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की ज्या वेळेला आपण स्वतःला विभक्त समजतो त्यावेळेला आपण अशक्त होतो, आपण हेल्पलेस होतो, मजबूर होतो, कारण माणसाच्या शक्ती मर्यादित आहेत. पण ज्यावेळेला आपण आपल्याला स्वतःला ब्रह्मचैतन्याचाच पार्ट समजतो, त्याचाच एक प्रतिनिधी, त्याचा एक हिस्सा, त्याचा एक अंश समजतो, त्यावेळेला आपल्या शक्ती वृद्धिंगत होतात, की जी सृजन करणारी शक्ती आहे तीच शक्ती आपल्यामध्ये आहे. आपण जर आपल्या आत्ताच्या रोजच्या आयुष्यामध्ये त्या शक्तीला आपण जागृत केलं, त्या फ्रिक्वेन्सी आपण पकडल्या, तर आपणही अमर्याद शक्ती आपली होऊ शकते. खरंच, म्हणजे या संपूर्ण संवादातून, चर्चेतून 2 मुख्य गोष्टी आपण म्हणू शकतो की ठळकपणे समोर येतात. मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे जीवनात सतत आपल्यासमोर येणारे पर्याय. त्यात क्षणिक मोह किंवा आवडणाऱ्या गोष्टी प्रेय निवडण्याऐवजी नेहमी दूरचा विचार करून जे खऱ्या अर्थाने कल्याणकारी आहे, श्रेय, त्याची निवड करावी. हा शहाणपणाचा मार्ग आहे. अगदी बरोबर. ही झाली व्यवहारातली गोष्ट. आणि दुसरी जी कदाचित जास्त महत्वाची आहे ती म्हणजे खरं शाश्वत ज्ञान किंवा सत्य हे बाहेरच्या जगात, पुस्तकांमध्ये किंवा उपदेशांमध्ये शोधण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते आपल्या आत शोधणं. अंतर्मुख होऊन आपल्या अंतरंगात असलेल्या त्या ओम तत्वाचं, त्या आत्म्याचं चिंतन करणं, त्यानेच खरा आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. बाहेरचं ज्ञान उपयुक्त आहे, पण खरी शांती, खरं समाधान आतूनच मिळतं. यम आणि नचिकेत यांच्यातला हा संवाद खरोच आपल्याला थांबून विचार करायला लावतो. आजच्या आपल्या धावपळीच्या जगात श्रेय निवडणं म्हणजे नेमकं काय असू शकतं? बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आत डोकावण्यासाठी, अंतर्मुख होण्यासाठी आपण वेळ कसा काढू शकतो, काय मार्ग असू शकतात त्याचे. आजच्या चर्चेतला कोणता विचार किंवा मुद्दा त्यांना सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटला? आपल्या आतल्या त्या शाश्वत सत्याचा, त्या ओमचा किंवा आत्म्याचा शोध घेण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो, यावर प्रत्येकाने विचार करायला नक्कीच जागा आहे. नक्कीच. ज्ञानाच्या या सखोल प्रवासात आमच्यासोबत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन विषयावरच्या अशाच एका सखोल चर्चेसह. नमस्कार.